नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्रामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती आपण देत आहोत। अशातच मित्रांनो, काल शासनामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण असे 7 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। या बदलासंदर्भात सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। नक्की शासनाने कोणकोणते 7 मोठे बदल केलेले आहेत, महिलांच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आणि लाभदायक हे बदल असणार आहेत। कारण की महिलांना तहसील कार्यालयामध्ये मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं, त्यासाठी आता महाराष्ट्र शासनाकडून हा मोठा पाऊल जो तो उचलण्यात आलेला आहे। याच्यामध्ये मित्रांनो, मुली ज्या असतील यांच्यासाठी सुद्धा खुशखबरी आहे, आनंदाची बातमी आहे। त्याबद्दलची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये पाहायला मिळेल, त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो मित्रांनो शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर अपडेट पाहायला सुरुवात करूया। नक्की कोणते 7 मोठे बदल जे आहेत ते शासनाकडून करण्यात आलेले आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया। तर या ठिकाणी मित्रांनो, मी परिपत्रक जे आहे ते ओपन करत आहे। इथं पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। आता हे निवेदन जे आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मित्रांनो, 1 नंबरचा जो मुद्दा आहे, जो बदल करण्यात आलेला आहे तो या ठिकाणी आपण पाहूया। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली होती। तर याच्यामध्ये आता बदल करून मित्रांनो 2 महिन्याची वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। 2 महिन्याची वाढ म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आपल्याला या योजनेचे फॉर्म जे आहे ते आता भरता येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे, 2 महिने मुदत वाढ आहे, त्याच्यामुळे आता पळापळीची गरज नाही, निवांत तुमची कामं होणार आहेत। याच्यामध्ये मित्रांनो, आपल्याला जो 15 जुलै रोजी जो हप्ता मिळणार होता, म्हणजे 15 जुलै रोजी पहिली यादी प्रसिद्ध केली जाणार होती, रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक देण्यात आलेली होती, तर ही वाढवल्यामुळे आपल्याला 31 ऑगस्ट पर्यंत जरी रजिस्ट्रेशन झालं तरी आपल्याला 1 जुलै पासूनचे जे अनुदान असणार आहे ते मिळणार आहे। त्या संबंधीची अपडेट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे पहिला हप्ता जो 1,500चा आहे हा आपला बुडणार नाही। ऑगस्ट मध्ये जरी आपलं रजिस्ट्रेशन झालं तरी आपल्याला हा 1,500 रुपयाचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। आता मित्रांनो पुढे पाहूया, 2 नंबरला आहे। 2 नंबरमध्ये या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले होते, ज्याला आपण मित्रांनो डोमेसाइल म्हणतो। तर हे डोमेसाइल अतिशय आवश्यक असल्याबाबत या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं। तर आता डोमेसाइलची अट सुद्धा या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे। म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी काय द्यावं लागेल, तर त्या संबंधीची अपडेट सुद्धा दिलेली आहे। या ठिकाणी आपल्याला 4 डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये पहिलं आहे आपलं रेशन कार्ड, 2 नंबरला आहे मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि सगळ्यात शेवटी 4 नंबरला आहे जन्माचा दाखला। तर ही 4 डॉक्युमेंट आहेत मित्रांनो, ज्या अंतर्गत आपल्याला डोमेसाइलची आवश्यकता नाही आणि ही आपल्याला या प्रकरणासाठी फायदेशीर ठरणार आहेत। या 4 पैकी कोणतेही डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे। कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी वापरू शकणार आहात, परंतु मित्रांनो याच्यामध्ये एक अट देण्यात आलेली आहे। जे ह्या 4 डॉक्युमेंट पैकी जे कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही जोडचाल ते डॉक्युमेंट तुमचं 15 वर्षापूर्वीचं असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्यास आहात हे या ठिकाणी घोषित केलं जातं। तर या पद्धतीने मित्रांनो डोमेसाइलची अट जी आहे ही सुद्धा या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे। पुढे पाहूया मित्रांनो, 3 नंबरचा मुद्दा पहा। 3 नंबरमध्ये आहे, सदर योजनेतून 5 एकराची अट वगळण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, योजनेमध्ये पात्र ठरायचं असेल तर आपली 5 एकराच्या आतमध्ये जमीन असणं खूप गरजेचं होतं। तर ही शासनामार्फत अट जी आहे ती आता वगळण्यात आलेली आहे। म्हणजेच 5 एकराच्या पुढील जे शेतकरी असतील हे सुद्धा या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो या शेतकऱ्यांनी लक्ष द्या आणि फॉर्म भरण्याला सुरुवात करा। त्याच्यानंतर मित्रांनो 4 नंबरला पाहूया। 4 नंबरच्या जी अट आहे, म्हणजे जे बदल करण्यात आलेला आहे तो या ठिकाणी पाहायचा आहे। तर यामध्येच आता 5 वर्षाची वाढ करून 21 ते 65 वर्ष करण्यात आलेले आहे। तर या महिला सुद्धा आता या योजनेअंतर्गत पात्र ठरल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे अशा महिलांनी सुद्धा आता फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे, कागदपत्र जुळवायला सुरुवात करायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पहा, 5 नंबरचा मुद्दा आहे। 5 नंबरचा मुद्दा मित्रांनो, परराज्यातील ज्या मुली आल्या असतील, म्हणजे लग्न होऊन विवाहित होऊन आपल्या महाराष्ट्रात आल्या असतील, म्हणजे महाराष्ट्रातील मुलगा आणि परराज्यातील जर मुलगी असेल तर अशा महिलांसाठी सुद्धा शासनाकडून विचार करण्यात आलेला आहे। अशा महिलांना सुद्धा या पेन्शनचा आर्थिक लाभाचा फायदा होणार आहे, म्हणजे त्यांना सुद्धा हे आर्थिक लाभ मिळणार आहे। त्यासाठी काय लागणार आहे, त्या कशा पात्र ठरणार आहेत, तर त्याची माहिती दिलेली आहे। तर त्यासाठी मित्रांनो त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि डोमेसाइल या तिन्हीपैकी कोणतेही एक कागदपत्र त्यांनी या प्रकरणासाठी जोडलं तर त्या सुद्धा या प्रकरणाला पात्र ठरणार आहेत। परंतु मित्रांनो हे अधिवास प्रमाणपत्र 15 वर्षाचं असणं गरजेचं आहे, जन्माचा दाखला 15 वर्ष असणं गरजेचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा। तुमच्या पती
जी कागदपत्रे तुम्ही जोडणार आहे ही 15 वर्षापूर्वीची, म्हणजेच 15 वर्षापूर्वीचा त्यात उल्लेख असणं गरजेचं असणार आहे. तर ही मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा आणि अशा परराज्यातील आलेल्या मुलींनी प्रकरण करायला सुरुवात करा. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे 6 नंबरला आहे उत्पन्नाबाबतचा. या ठिकाणी आपल्याला अपडेट देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. याच डॉक्युमेंटसाठी लाभार्थ्यांची खूप पळापळ होत होती. तर हा उत्पन्नाचा दाखला आहे मित्रांनो. तर शासनाकडून हा उत्पन्नाचा दाखला आता शिथिल करण्यात आलेला आहे, म्हणजे रद्द करण्यात आलेला आहे. याच्या जागी आपल्याला काय द्यायचं आहे, तर याच्या जागी मित्रांनो आपल्याला आपल्या कुटुंबाकडे पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड हे दोन्ही जर रेशन कार्ड जर असतील तर आपल्याला उत्पन्न दाखल्याची काही गरज नाही. तुम्ही ह्या 2 रेशन कार्डचे झेरॉक्स तुम्ही प्रकरणासाठी जोडू शकणार आहात. तर हा मित्रांनो सगळ्यात मोठा बदल शासनामार्फत करण्यात आलेला आहे. रेशन कार्ड धारक जे लाभार्थी असतील पिवळे आणि केशरी, तर अशा लाभार्थ्यांनी या प्रकरणासाठी अर्ज करायला सुरुवात करा. भरपूर लाभार्थी या अपडेटची प्रतीक्षा करत होते, कारण की या कागदपत्रापासून लाभार्थ्यांची खूप अडचण निर्माण झाली होती. भरपूर त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. तर ही शासनामार्फत मोठी बदल करण्यात आलेली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलेलं मुलींबाबत सगळ्यात महत्त्वाची अपडेट ती मित्रांनो या ठिकाणी मी सांगतो. शासनामार्फत 7वा जो बदल करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो ज्या कुटुंबात अविवाहित महिला आहेत, म्हणजे मुली आहेत, तर या सुद्धा या योजनेअंतर्गत आता पात्र ठरणार आहेत. शासनामार्फत तसं या ठिकाणी परिपत्रकामध्ये उल्लेख करून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आता मुलींना सुद्धा आनंदाची बातमी या ठिकाणी मिळत आहे. त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गतचा लाभ मिळणार आहे. त्यांना सुद्धा दर महिन्याला त्यांच्या खात्यावरती शासनामार्फत येणारा आर्थिक अनुदान 1,500 रुपयाचं जमा केलं जाणार आहे. तर ही मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती. 7 बदल, मोठे बदल शासनामार्फत करण्यात आलेले आहेत. महिलांच्या दृष्टीने हे अतिशय फायदेशीर आहेत, कारण की महिलांची जी होणारी अडचण आहे, जे प्रॉब्लेम आहेत, तर हे मित्रांनो आता प्रॉब्लेम बऱ्यापैकी शासनाकडून कमी करण्यात आलेले आहेत. कागदपत्राचा विषय जो तो या ठिकाणी शासनाकडून सोडवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ज्या महिला आता या कागदपत्रामध्ये बसत असतील, पात्र ठरत असतील, तर अशा महिलांनी लवकरच आपली कागदपत्रे आता तयार ठेवायची आहेत. कारण की शासनाकडून आता ज्या वेळेस नवीन लिंक प्रसिद्ध होईल, म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात होईल, त्यावेळेस आपली कागदपत्रे देऊन आपलं रजिस्ट्रेशन करून या योजनेअंतर्गत पात्र ठरून अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे. तर मित्रांनो ही ऑनलाईनची लिंक सध्या तरी अजून अद्याप ही आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. याबद्दलची अपडेट आपल्याला मिळाली नाही, त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल. लवकरच येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला लिंक बद्दल सविस्तर डिटेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याची सुद्धा डिटेल पाहायला मिळेल. तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.